महाबळेश्वरच्या नंतर महाबळेश्वरच्या नंतर महाराष्ट्रामध्ये 2 नंबरचं थंड हवेचं ठिकाण आहे तोरणमाळ. आज सापुताऱ्यामध्ये काही नाहीये सभापती महोदय. सभापती महोदय, सापुताऱ्यामध्ये काहीच नाहीये. पण सापुताऱ्याचं गुजरातचं सरकार सापुताऱ्याच्या मागे भक्कमपणे उभं आहे. सापुताऱ्याची एवढी मोठी जाहिरात होते आणि त्याच्यामुळे पर्यटक तिथे येतात. आमच्या तोरणमाळमध्ये निसर्गाने सगळं काही दिलंय, पण दुर्दैवानं आमचं सरकार तोरणमाळच्या विकासासाठी कटिबद्ध नाही आणि म्हणूनच तोरणमाळ आजही विकासापासून वंचित आहे. आणि अशा वेळेला माझी विनंती आहे सभापती महोदय आपल्या माध्यमातून शासनाला की तोरणमाळच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने लक्ष दिलं पाहिजे. निसर्गाने एवढी सुंदर अशी परिस्थिती त्या आमच्या सातपुड्यामध्ये निर्माण केलेली आहे, परंतु त्या परिस्थितीचं आम्ही सोनं करत नाही आणि याच्यासाठी थोड्याफार अडचणी दूर करायच्या. आत्ता आमचे मंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेबांनी केंद्राला एक प्रस्ताव तोरणमाळच्या विकासासाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या मीटिंगमध्ये 100 कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवणार आहेत. मी शासनाचं अभिनंदन करतो की शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे.